नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. रेवती सुळे यांचं लग्न झालं सुप्रिया सुळे यांच्या मुली आणि त्या लग्नाला ज्या ज्या लोकांची मांदी आळ्या आली त्यातल्या अर्ध्या लोकांना शिव्या घालणारी ही सगळी लोक म्हणजे अदानीच्या याच्यावरती राजकारण करणारे, बाकी दुसरे बीजेपीतले असतील, बाकी शिंदे सेनेतले असतील. आता हे लोक काय म्हणतात की काय करणार, लग्नात जावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे राजकारणी आहेत ना, त्यांचे दाखवण्याचे दात फार वेगळे असतात. हे राजकारणापुरतं एकमेकांचा विरोध करतात, बाकी सगळे आतल्यात बरोबर असतात. आता या सुप्रिया सुळेंचा मला असं वाटतंय व्याही, बहुतेक व्याहीच ना, बरोबर, तो व्याही लखानी की कोण, तो आता विधान परिषदेला निवडून आलाय भाजपमधून. हे विचार करा तुम्ही, काय थेट्टा लावले आपल्या सारख्या सामान्य लोकांची. हे आणि हे योग्य नाहीये. त्याच लग्नामध्ये काल अशी एक घटना घडली. ती घटना अशी होती की सुप्रिया सुळे आणि शाहरुख खान यांची जी काही भेटगाठ झाली आणि ज्या प्रकारे त्यांनी काय केलं, आता ते सुप्रिया सुळेंसाठी अत्यंत नॉर्मल असेल, कारण सुप्रिया सुळे ह्या थोड्याशा चांगल्या ओल्ड विचारांच्या नाहीयेत, अत्यंत पुढच्या विचारांच्या. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, क्लबमध्ये जाणं, डान्स करणं किंवा आजच्या तरुणांशी अगदी हे करणं, अशा सुप्रिया सुळे ताई आहेत आपल्या. त्यामुळे त्यांना असं पुरोगामी वगैरे म्हणून चालणार नाही. आता पुरोगामी म्हणजे काय, तुम्हाला ऐका जरा व्यवस्थित, बघा काय नक्की राजकारण असतं या सगळ्या गोष्टींचं. जे शरद पवार म्हणतात ना, आम्ही पुरोगामी म्हणजे कोण हो? आपली साधी सामान्य लोक, त्यांना हे पुरोगामी म्हणतात किंवा त्यांनी लेबल लावलंय लोकांना पुरोगामाचं. कारण तुम्ही काय करायचं नाही, तुम्ही असली फालतूगिरी काय करायची नाही, तुम्ही फक्त व्यवस्थित आपलं जिथल्या तिथं राहायचं. म्हणजे कसं, आपलं समोरच्यानं 4 कानाखाली मारलं तरी आपल्या गप ऐकून घ्यायच्या, पुढच्याला काही प्रत्युत्तर द्यायचं नाही. यांचं मत या पद्धतीनं असतं पुरोगामी म्हणजे. पुरोगामी ह्या अशा पद्धतीनं आपण आपलं धर्मबिर्माचं राजकारण करायचं नाही, आपण त्या घाणेरड्या गोष्टींमध्ये पडायचं नाही. आपण फक्त कसं पुरोगामाने राहायचं, आपण फक्त संयमानं राहायचं, शांतपणे राहायचं, आपण कुठली मजा मस्ती या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत. त्या पुरोगामाचं लेबल चिटकवणाऱ्या शरद पवारांच्या मुली किंवा मुलगी जेव्हा असं काही करते, त्याच सगळ्या घटनेच्या आधी सुनेत्रा पवारांसोबत एक घटना घडली होती, हात वगैरे लागण्याची. तर ती तुम्ही पाहिलं असेल, तर ते काही सारखं तुम्हाला सांगण्याची काही गरज नाहीये. त्यावेळेला रोहित पवार ज्या प्रकारे बोलत होता किंवा ज्या प्रकारे त्यांनी ते सगळ्या गोष्टी बोलल्या, या सगळ्या गोष्टी पाहता आज जेव्हा सुप्रिया सुळे अशा पद्धतीनं काहीतरी करतात किंवा त्या दिसतात, तेव्हा रोहित पवार याच्यावरती बोलणार का? जर त्यावेळेला तुला काकीकडे बघताना त्यावेळेला तुला गिल्टी फील वाटलं किंवा घाणेरडं वाटलं ना, की अरे काकी, म्हणजे तुम्ही नक्की संशय कोणावर होता मला काय माहित नाहीये त्यावेळेला, पण ज्या प्रकारे रोहित पवारांनी ती छोटीशी एक गोष्ट तिचा भाऊ एवढा केला आणि त्या सगळ्या गोष्टी संबंधित महाराष्ट्राला दाखवून दिल्या. कारण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथे दृष्टिकोन बदलला, त्या नेत्याकडेही पाहण्याचा आणि सुनेत्रा वहिनींकडे पाहण्याचा, त्या रोहित पवारांच्या एका स्टेटमेंटमुळे. मग काल जे काही शाहरुख खान सोबत घडलं, जे काही दिसलं सगळ्या महाराष्ट्राने अख्ख्या देशानं पाहिलं, त्यावेळेला हा रोहित पवार किंवा तिथं उपस्थित असणारा रोहित पवार, त्याला असं वाटलं नसेल का, किंवा त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर त्यांना बोलावं असं वाटलं नसेल का, की नाही इथं चूक झाली म्हणून? आहे बोलण्याची हिंमत? नाहीये बोलण्याची हिंमत. का? कारण राजकारण फक्त विरोधाला विरोध करायचा. आज त्या अजितदादांची मुलं असोत, नाही तर बाकी सगळे असोत, आज दादा गेलेल्याचं दुःख किती लोकांना आहे. मी असं म्हणत नाही की दुःख आयुष्यभर कवटाळून ठेवलं पाहिजे, नाही, निश्चित नाही. माणूस जाणार आहे, जाणार, गेल्यानंतर दुःख प्रत्येकाच्या मनामध्ये असतं, याचा अर्थ आपण काय करूच नाही असं नाहीये. पण त्या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी एक मर्यादा असली पाहिजे, त्याचं एक तारतम्य असलं पाहिजे, आणि ते असणं साहजिक आहे. त्या सुप्रिया सुळेंवरती दादा गेल्या त्या दिवशी, त्यांच्या मला असं वाटतं अंत्यविधीच्या दिवशी ज्या काही इव्हेंट मॅनेजमेंट केल्यासारख्या सुप्रिया सुळे वावरत होत्या ना, अनेकांनी टीका केली त्याच्यावरती, अनेकांनी टीका केली. त्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राला दिसल्या की नक्की काय चालू आहे, काय कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू आहेत. हे राष्ट्रवादीवाले, शरद पवार गट वगैरे, हे जे अदानी अंबानीला यांना सगळ्यांना बोलतात ना, हे सगळे यांच्याकडून पैसा घेतात आणि यांच्या पैशांवरती चाकतात. एवढं लक्षात ठेवा. कुठलाही बिझनेसमन कोणत्याही राजकीय पक्षाचा नसतो. उद्या भारतीय जनता पार्टीची सत्ता गेली ना आणि काँग्रेसची सत्ता आली, हे अदानी अंबानी लगेच काँग्रेसच्या पुढे झुकायला जाणार, कारण त्यांना बिझनेस करायचा, त्यांना पैसा कमवायचा आहे. मोदी आल्यानंतर अदानी आणि अंबानी मोठे झालेले नाहीयेत. अदानी थोडाफार झाला असेल, पण अंबानी पहिल्यापासून मोठे आहेत. टाटा ही सगळी लोक पहिल्यापासून मोठे, जे आज मोदींसोबत आहेत. त्यांना सत्ताधाऱ्यांशी बसावं लागतं, बिझनेस करायचा, धंदा करायचा. ते जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेले तर त्यांना करणं मुश्किल होऊन जाईल. आता दुसरी गोष्ट घ्या, आता सामना नावाचा पेपर, हे संजय राऊत जे म्हणतात ना की आमचा पक्ष फोडला गद्दारांनी फोडला, त्या सामना पेपरच्या खाली मोदींची जाहिरात देताना जेव्हा तुम्ही पैसे घेता, तेव्हा तुमची गद्दारी कुठं जाते, तेव्हा तुमचा विचार कुठं जातात. सगळ्यात मोठी गद्दारी जर पक्ष फोडण्याची कुणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी या संजय राऊतांनी केली. तीही कुणासोबत केले? स्वतःच्या भावासोबत, म्हणजे राज ठाकरेंसोबत. जेव्हा राज ठाकरेंचे 7 नगरसेवक फोडले, तेव्हा फोडाफोडीचं राजकारण करणारे उद्धव ठाकरे, त्यांना समजलं नाही का की आपण गद्दारी करतोय म्हणून? कुणाला बोलताय, कुणाला तुम्ही हे करून दाखवताय? घाणेरडं राजकारण सुरू आहे, घाणेरडं.
घाणेरडं राजकारण सुरू आहे. आणि दादा गेल्यानंतर जे काही राजकारण महाराष्ट्रानं पाहिलंय ना किंवा दिसलंय ना, ते त्यांच्या घरगुतीच सगळ्या गोष्टींमध्ये. खरंच दादांच्या भाषेत मला एकच सुचलं, की दादा राजकारण लय वांगाळ, लय लगा वांगाळ, खरंच लय वांगाळ. कोणाला काही पडलेलं नाहीये. सत्तेचे लालसी, पैशाचे लालसी सगळेजण असतात. माणूस निघून गेला की त्याची किंमत संपून जाते. त्या पद्धतीचं हे सगळं चित्र दिसतंय आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये. हे सगळे राजकारणी नुसते फक्त यांचे चेहरे आपल्याला एका विशिष्ट याचे दिसतात, पण त्याच्या मागे जी त्यांची खरी सच्चाई आहे ना, ते सत्य पाहून तुम्ही सगळेजण, मला असं वाटतं तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. आम्ही सामान्य लोक काय, आपण उगाचच भांडत बसतो त्या हा माझा नेता, तो माझा. काही नाही, हे सगळे एक असतात, सगळे एक असतात. आता या सुप्रिया सुळेने बघा ना, यांचे लगेच भाजपमध्ये कसं काय सेटिंग लावली तिकडं. लगेच तो त्यांचा जो जावं आहे सुप्रिया सुळेंचा, तो बिझनेसमॅन आहे, लगेच बीजेपीकडनं, सत्ताधाऱ्यांकडनं त्यांना बरोबर सगळ्या गोष्टी, आता बिझनेस वगैरे होईल त्यांचा, थाटामाटात सगळ्या गोष्टी चालू होतील. शरद पवार हे पहिले बिझनेसमॅन आहेत, पैसेवाले आहेत, त्याच्यानंतर ते राजकारणी आहेत. एवढं लक्षात ठेवा. हे आपल्या सामान्य महाराष्ट्रातल्या माणसाला आतापर्यंत कधीच कळलं नाही, कधीच कळलं नाही. त्यांनी जो पैसा कमवलाय राजकारणातून, त्यांनी जो पैसा कमवून ज्या काही संस्थान, ज्या काही ठिकाणी त्यांची पाळंमुळं रवलेत ना, ते तुम्ही जेव्हा पाहाल, त्याची तुम्ही कमाई जेव्हा पाहाल, तेव्हा तुम्हाला कळेल की शरद पवारांच्या मागचा खरा चेहरा नक्की काय आहे. रेवती सुळेचं अख्खं लग्न झालं त्या सुप्रिया सुळेंनी थाटामाटात केलं. पण मला माहित नाही, असेल पण, लावला असेल, पण आपण कुठं सोशल मीडियावरती पाहिलेला नाहीये. आणि जर पाहिला असेल तर तुम्ही देखील मला फोटो पाठवा किंवा आहे असं सांगा. अजितदादांचा मला कुठेच असा उल्लेख म्हणण्यापेक्षा एखादा फोटो लावलाय खरोखर, की ज्या दादांमुळे आपलं पवार कुटुंब होतं, ओळख होती, निश्चित होती, नाही असं नाही. आज त्यांचं स्मरण कुठंतरी झालंय का? या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. कारण आपण सामान्य लोक या गोष्टींना फार मानतो. आपल्या घरातला एखादा कोणी गेला तर पहा, आपण लग्नही अत्यंत साधी करतो, आपल्याला ते दुःख फार महत्वाचं असतं. पण या लोकांमध्ये तसं काही नसतं. जेव्हा माणूस निघून गेला की दुसऱ्या दिवशी, म्हणजे बघा ना, हे एखाद्याच्या मौतीला जाताना देखील पांढरे चकचकीत इस्त्रीचे कपडे, काळे गॉगल बिगल, नटापटा, पर्स बिर्स घेऊन, काय तिच्या आयला, काय कुठलं फॅशन शोला चाललाय का तू? आपला सामान्य माणूस, त्याला उघडा नागडा चड्डीवर कसाही असू दे, पण त्याच्या डोळ्यामध्ये खरोखर दुःखाचे अश्रू असतात. तो आहे त्या परिस्थितीमध्ये तिथं जातो. पण ही लोक नटापटा करून अगदी जसं काय तिच्या आयला कुठं काय ह्यालाच चाललेत. बघा ना, या मोठ्या लोकांचं कसं असतं, हे कसं असतं, हे फक्त दाखवण्यासाठी असतं यांचं. यांना दुःख बिक्क काय होत नाही. फार क्वचित लोक असतात ज्यांना एखाद्या माणसाविषयी खरोखर दुःख वाटतं. नाहीतर हे फक्त शो शायनिंग करायसाठी जातात, मीडिया अटेन्शन आणि या सगळ्या गोष्टी. आजकाल तो सोशल मीडिया, या सगळ्या गोष्टी आल्यात, त्याच्यामुळे यांचं प्रमाण अति वाढलंय, फार अति वाढलंय. राजकारणात नीतिमत्ता राहिली नाही, खरंच काही राहिली नाही. त्या सुनेत्रा पवारांवरती आक्षेप घेणारा रोहित पवार, म्हणजे ते वेगळंच गोष्ट होत्या ती. तुम्ही व्यवस्थित पहा, ते बघण्याचा दृष्टिकोन माणसांचा फार त्यावेळेला बदलला, की अजितदादा गेले, सुनेत्रा वहिनी काय करतायत, ह्या असं कसं काय वागतायत, हे तो पाहण्याचा दृष्टिकोन, किंवा त्यानं जे काही बोललं ना तो मीडियाच्या माध्यमातून, त्याचा रोख या अशा पद्धतीनं होता. मग आज सुप्रिया सुळेंनी केल्यानंतर पवार कुटुंबियांचं कुठलं, मला वाटलं कुठले संस्कार दिसले, किंवा काय नक्की हे योग्य आहे, काय वाटतं तुम्हाला, जरा व्यवस्थित सांगा. राजकारण लय बाबा बेकार, खरंच लय बेकार. ते उद्धव ठाकरे, त्या सुषमा अंधारे, म्हणजे स्वतःच्या बापाला शिव्या घालणाऱ्या बाईला स्वतःच्या पक्षात घेऊन बसलेत. काय झालं? राजकारण चाललंय, घाणेरडं राजकारण. ज्या भावानं माझे 7 नगरसेवक फोडले, राज ठाकरे भावासोबतच 17 वर्षानंतर गेले. म्हणजे ज्याच्यामुळे फुटले त्याच्याच पक्षात परत जाऊन 17 वर्षानंतर बसले. मग फुटलातच कशाला? सगळा विचका झाला राजकारणाचा. फार फार विचित्र गोष्ट झाली. मग दादाच्या नजरेत मी म्हटलं ना, की राजकारण लय वांगाळ. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयावरती मला आवर्जून सांगा.